नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतनची रेसिपी आणि व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सर्वांना आवडणारी पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत. मला तर पाणीपुरी खूपच आवडते. त्यासाठी आपण पहिले रगडा बनवून घेऊ. त्यासाठी मी सफेद वाटाणे घेतलेले आहेत. 7 ते 8 तास भिजवायचे आहेत. 2 वाटी 2 बटाटे घेतलेले आहेत. अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ हे साहित्य घेतलेलं आहे. आधी आपण रगडा बनवण्यासाठी वाटाणे आणि बटाटे जे आहेत ते शिजून घेऊ. वाटाणे बुडतील एवढेच पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर काळं मीठ, हळद, चवीनुसार मीठ जे आहे ते मिक्स करून आपण कुकरला शिट्ट्या देऊन घेऊ 6 ते 7 आणि थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं आहे उतू जाऊ नये म्हणून. मऊसूत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. रगड्यासाठी हे जे वाटाणे आहेत ते मऊस शिजलेले हवेत. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर हव्या असतील तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पाणीपुरी हा सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे. बाहेर आपण नेहमी खातोच, पण आपण आपल्या हाताने जर बनवली तर त्याची चवच वेगळी असते. त्यानंतर आपण गोड पाणी, तिखट पाणी हेही बनवणार आहोत. मध्यम गॅसवर आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या द्यायच्या आहेत. आणि कुकर पूर्णपणे थंड होईपर्यंत थांबायचं आहे आपल्याला शिट्ट्या देऊन झाल्यानंतर. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर चेक केलेला आहे. वाटाणा आणि बटाटा मस्तपणे शिजलेला आहे. मॅशरने अशा प्रकारे अर्धवट मॅश करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला कांदा ॲड करून घ्यायचा आहे. मिक्स करायचं आहे चांगलं. हे बघा, आपला जो रगडा आहे तो तयार झालेला आहे. आता आपण तिखट पाणी बनवायला घेऊ. त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे. 1 कप कोथिंबीर, 1 कप पुदिना, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा मीठ आणि काळं मीठ देखील घेतलेलं आहे 1 चमचा, 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे पाणीपुरी मसाला, 1 चमचा चाट मसाला. एवढं साहित्य मी घेतलेलं आहे. आणि लिंबू घेतलेला आहे अर्ध. लिंबूने आपलं जे तिखट पाणी आहे त्याला अशी चांगली चटपटीत चव येते. आता आपण मिक्सर जारमध्ये हिरव्या मिरच्या, आलं बारीक चिरून घ्यायचं आहे, आलं, कोथिंबीर, पुदिना तो टाकून घेऊ. आणि लिंबाचा रस वाटायलाच टाकायचा आहे आपल्याला. आपलं जे हिरवं पाणी बनवायचं आहे ते काळं पडत नाही वाटायला जर टाकलं तर. आणि यामध्ये थोडंसं आपण थंड पाणी किंवा बर्फ टाकून घेऊन वाटून घ्यायचं आहे. फाईन पेस्ट बनवायची आहे. आणि त्यानंतर हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते आपल्याला चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे.
चांगलं गाळून घ्यायचं आहे. गाळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी होते गाळल्यानंतर. त्यानंतर आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे. मी 1 लिटर पाणी ओतलेलं आहे त्यामध्ये. प्रमाण आपण कमी जास्त करू शकता. जर तिखट कमी हवा असेल मिरच्या कमी घेऊ शकता. आणि त्यानंतर आपले जे पावडर मसाले आहेत ते टाकून घेऊ. आणि 1 चमचा साखर देखील मी टाकलेली आहे त्यामध्ये. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक स्लाइस केलेले लिंबू गार्निश करण्यासाठी. त्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊ. त्यामध्ये आपण आईस क्यूब देखील यूज करू शकता. मी हे जे पाणी आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि त्यानंतर आपल्याला बुंदी टाकून घ्यायची आहे त्यामध्ये. हे बघा आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे. आता आपण गोड पाणी बनवायला घेऊ. गोड पाणीसाठी 5 ते 6 खजूर अवेलेबल नसेल तरी चालेल. 1 वाटी चिंच 2 ते 3 तास आपल्याला गरम पाण्यात भिजवायचे आहे. खजूर आणि चिंच. पाऊण वाटी गूळ, 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा चाट मसाला. आपले जे खजूर आणि चिंच आहे हाताने असं मॅश करून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. यामध्ये जर चिंचोके नसतील चिंचेमध्ये तर आपण मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता. चांगल्या पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून असं गाळून घेऊ आपण. आणि गाळल्यानंतर आपल्याला कढईमध्ये गरम करून त्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे. मी खजूर त्यामध्ये टाकलेले आहे त्यामुळे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. खजूर नसेल तर आपण 1 वाटी गूळ घेऊ शकता. त्यानंतर आपले जे मसाले आहेत ते टाकून घेऊ. शक्यतो काश्मीरी मिरची पावडरच घ्यायची आहे. त्याने आपलं जे गोड पाणी आहे त्याला कलर छान येतो. हे आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे गूळ वितळेपर्यंत. आपलं गोड पाणी तयार झालेलं आहे. मी इथे रेडीमेड पुऱ्या यूज केलेल्या आहेत. त्या फक्त घरी आणून आपण तळून घेऊ शकता अशा प्रकारे. किंवा डायरेक्ट तळलेल्या पुऱ्या आणल्या तरी चालतात. आपल्या सर्व पुऱ्या ज्या आहेत ते तळून झालेल्या आहेत. पाणीपुरी सर्व करून घेऊ. नक्की ट्राय करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.